नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर आम्ही चाललो होतो 2-3 दिवसासाठी बाहेर. स्मॉल ट्रिप आहे. तर थोडीफार पॅकिंग करायची होती, तर म्हटलं मी व्लॉग करायला घेतला. आणि हे छोटे छोटे पाऊच बॅगेत व्यवस्थित सामान ठेवता येतात म्हणून मी असे पाऊच घेतलेले होते. तर हे मी बरेच जमा केलेत आणि हे पण आता मला कमी पडतं जेव्हा ट्रॅव्हलिंगला बॅगेत सगळं सामान ठेवते तेव्हा. तर आता मी एक एक सगळं लावून घेते आणि तुम्हालाही दाखवते मी कसं बॅग पॅक करते. या छोट्या छोट्या बॉटल्स आहेत ज्या मी मिनिसोमधून घेतल्या होत्या. तर आपण ट्रॅव्हल वगैरे करतो तेव्हा या मोठ्या ट्यूब वगैरे असतील किंवा सनस्क्रीन असतील, मॉइश्चरायझर असेल, तर हे मोठे मोठे ट्यूब्स बॅगेत जागा जास्त लागते, त्यासाठी मग मी ह्याच्यात घेऊन जाते. कधी पण मी गेली बाहेर 2-4 दिवसासाठी किंवा 8-10 दिवसासाठी जरी गेली तरी पण मी ह्याच्यातच घेऊन जाते. या बॉटलमध्ये मी फेसवॉश टाकते. आता ही बघा फेसवॉशची ट्यूब किती मोठी आहे. तर ही बॅगेत एवढी घेऊन गेली ना तर जागा पण खूप लागते आणि सांडतं पण त्याच्यातून, त्याच्यात व्यवस्थित राहतं. तर आता मी 2 दिवसासाठी चालले, तर मी 3 दिवसासाठी, तर त्यासाठी मी थोडंसंच घेतलं आहे, जेवढं मला लागेल तेवढं. तर असंच मी आता बाकीचं सगळं टाकून घेते त्या बॉटल्समध्ये. आणि ह्याच्या मागे पण लिहून ठेवलं होतं मी मार्कर पेनाने काय आहे ह्याच्यामध्ये. तर आता मी ह्याच्यात टाकते सनस्क्रीन, बॉडीचं सनस्क्रीन आहे लोशन, तर ते पण मी टाकते. थोडंच टाकते सगळं. या बॉटल्स खूप क्यूट आहेत आणि संपल्यानंतर मग वॉश करून मी सुकवून मग ठेवते. या पाऊचमध्ये मी सगळं ठेवून देते. सिरम आणि सनस्क्रीन मी वेगळ्या बॉटलमध्ये काढून नाही घेत, ते छोट्या बॉटल्स आहे म्हणून मी त्याच्यातच ठेवलं आहे. आणि टोनर घेतला आहे मी या बॉटलमध्ये, आणि फेसवॉश घेतला आहे, मॉइश्चरायझर घेतला आहे. फेसवॉश सांडायला नको म्हणून त्याला असं एक छोटंसं लॉक पण आहे. हे असं लावलं ना तर लॉक होऊन जातं ते, तर सांडत नाही फेसवॉश. यामध्ये मी एवढंच ठेवते आणि एवढं सामान बघा न्यावं लागलं असतं जर या बॉटल्स नसत्या तर. त्याच्यात मस्त सगळं बसलं आहे. आणि या बॉटल्स ॲमेझॉनवर पण असतील, पण मी मिनिसोमधून घेतल्या होत्या. खूप चांगल्या आहेत, तिथे खूप क्यूट वस्तू भेटतात. कॉटन पॅड आहे ते मी एका टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवते. तसे जर ठेवले तर मग त्याच्यावर काही धूळ वगैरे लागेल आणि मग ते चेहऱ्यावर लावावं लागेल, त्यासाठी मग मी टिश्यू पेपरमध्ये ठेवलेत गुंडाळून. आता दुसऱ्या पाऊचमध्ये मी थोडंफार काही मेकअपचं सामान ते ठेवते. तर ही छोटीशी बॅग मी मिनिसोमधूनच घेतली होती. कलर खूप छान वाटला मला आणि सामान पण भरपूर बसतं ह्याच्यात. तर मी हा फक्त मेकअपचं सामान ठेवण्यासाठीच वापरते. तर त्या साईडला मी ब्रश वगैरे ठेवले आहेत, लायनर ठेवला आहे, काजळ, परत 2च मी लिपस्टिक घेते तर तीच ठेवते मी. आणि या साईडला सगळं सामान व्यवस्थित बसून जातं. मी रबर्स जरा जास्त 2-3 घेऊन चालली, कारण की माझे रबर्स आणि क्लचर कुठेही हरवून जातात, मलाच लक्षात राहत नाही कुठं ठेवलं होतं मी. प्रायमर, कॉम्पॅक्ट वगैरे ह्याच्यात ठेवते. आणि लिप बाम जे आहे ते मी माझ्यासोबतच ठेवते पर्समध्ये, मला सारखा लागतो त्यामुळे मी ह्याच्यात ठेवत नाही आहे तो. आणि एक ब्लेंडर पण आहे, तर तो पण मी धुवून घेतला होता स्वच्छ, तर तोही मी ठेवते ह्याच्यात. तर ह्याच्यात छान सामान बसतं आणि जेव्हा आपण काढतो तेव्हा व्यवस्थित सामान भेटून जातं, इकडे तिकडे होत नाही. याच्यामध्ये 3-4 हेअरबँड पण टाकले आहेत, जे हरवून जातात त्यासाठी मी एक्स्ट्रा घेतले आहेत. क्लचर पण मी 2-3 घेते, एवढे घ्यायची गरज नाही आहे, पण हरवून जातात त्यासाठी मी एक्स्ट्रा घेतलेत. आणि एक क्लचर आणि हेअरबँड मी पर्समध्ये पण ठेवेल निघताना. इथे मी टिकलीचं पाकिट घेतलं आहे.
परत एक मिरर घेतला आहे, हा पण मी मिनिसोमधूनच घेतला होता. आणि कोंब घेतला आहे, हेअर कोंब. तर या पाऊचमध्ये सगळं व्यवस्थित बसलं आहे. तर आता दुसऱ्या पाऊचमध्ये मी थोडंफार काय मेडिसिन आहेत ते घेते. चिकूला सर्दी वगैरे होते, तर त्याचं सर्दीचं औषध, तापेचं औषध आणि झेंडूबाम एक घेते मी आणि विक्स घेते. माझं डोकं लगेच दुखायला लागतं प्रवासात, तर त्यासाठी मी थोडंफार औषधं घेतली आहेत, जे मी नेहमी सोबत ठेवते. आम्ही 2-4 दिवसासाठी जरी गेलो किंवा 8-10 दिवसासाठी जरी गेलो तरी मी सोबत ठेवते. याच्यामध्ये सेटिंग स्प्रे, परफ्यूम आणि रोलर आहे. अजून जे मोठ्या बॉटल्स वगैरे आहेत त्या मी ह्याच्यात ठेवल्या आहेत, म्हणजे काचेच्या वगैरे आहेत, फुटायला नको. परत हेअर सिरम आहे, तर हे सगळं मी ह्याच्यात ठेवते. तर या पाऊचमध्ये हे ठेवलं आहे मी आणि हे लक्षात राहतं मला कोणत्या पाऊचमध्ये काय आहे. तर हे शेविंगचं आहे, संदीपचं काही थोडंफार सामान, तर तो त्याच्या बॅगेत ठेवेल. पण मी सगळं ठेवून दिलं आहे, म्हणजे आल्यावर तो संध्याकाळी त्याची बॅग पॅक करेल. सध्या मी चिकूचं आणि माझंच करते. तर ह्याच्यात मी साबण वगैरे ठेवला आहे, एक कोम आहे, हेअर ऑइल आहे, पावडर आहे, तर हे याच्यात ठेवते मी. कोलगेट पण घेतला आहे, ब्रश पण घेतला आहे मी. माझ्याकडे वेगळा पाऊच नाही आहे आता, सगळं सामान ह्याच्यात बसलं आहे, तर ते मी ह्याच्यातच ठेवते. आणि ह्याच्यात मी विम जे लिक्विड आहे भांडे घासायचं ते, आणि सकाळी मी डबा घेऊन जाणार आहे, तर मग डबा धुवायला लागतो तिथे गेल्यावर, त्यासाठी मी ते पण घेऊन चालले. आणि ह्याच्यातच मी ब्रश ठेवते, तिघांचे ब्रश आणि कोलगेट. चिकूचे कपडे सगळे मी आता लावून घेते बेडवरतीच, त्याचा सेट बनवून घेते आणि नंतर मग सगळं बॅगेत टाकते मी. चिकूचे कपडे मी बाहेर सगळे काढून ठेवले आहेत, जे जे न्यायचे आहेत, तर ते मी असे बंडल बनवून ठेवते, म्हणजे बॅगेतून व्यवस्थित काढता येतं. तर त्याच्यामध्ये ठेवलं आहे मी. पॅन्ट घेतली आहे, त्याची जीन्स, आणि त्याच्यावर जे टी शर्ट घालायचं आहे तर तेच मी त्याच्यात ठेवलं आहे. परत वेगळे टी शर्ट ठेवणार, वेगळे पॅन्ट ठेवणार, तर मग सामान मग खालीवर होतं बॅगेतून, तर तसं मी ठेवते. टी शर्ट ठेवले आहे, पॅन्टी ठेवली आहे, त्याचे सॉक्स ठेवलेत आणि त्याच्यातच मी रुमाल ठेवला आहे. तर असं बंडल बनवून ठेवते मी. आणि 3च ड्रेस घेते मी, एकच नाईट ड्रेस घेते मी आणि 2 शॉर्ट घेते. जर त्याला जीन्स वगैरे घालायची नसेल तर तो शॉर्ट घालेल. आणि 3 ड्रेस आहेत, 2 शॉर्ट आहे, एकच नाईट ड्रेस आहे. आणि एक ड्रेस मी एक्स्ट्रा घेते. 3 दिवसाचे 3 ड्रेस तर घेतलेच आहेत, पण एक एक्स्ट्रा घेते. जर जेवताना वगैरे सांडलं वगैरे किंवा खराब वगैरे झाला तर एक त्याचा ड्रेस एक्स्ट्रा घेते. तर एवढे त्याचे कपडे झालेत. पहिले मी त्याचे ठेवते आणि नंतर माझे ठेवते. अशा माझ्याकडे 3-4 ट्रॅव्हलिंग बॅग आहेत, तर त्याच्यात मी कपडे ठेवते. तर छान बसतात ह्याच्यात आणि बॅगेत पण व्यवस्थित सगळं सामान बसतं. एवढे कपडे या बॅगेत बसले आणि आता मी माझे ठेवते. तर या पाऊचमध्ये मी काही इनर्ट्स आहेत, पॅन्टीज आहेत त्या ठेवल्या आहेत, सॉक्स आहेत ते ठेवले आहेत. आणि आता मी बॅगेत सगळं सामान लावते. तर मी थोडंफारच शूट केलं आहे, कारण की बराच वेळ लागला मला. तर या पिंकवाल्या पाऊचमध्ये मी माझं ठेवते. जर सेम पाऊचमध्ये ठेवलं तर मग कशात काय ठेवलं आहे परत हे होतं कन्फ्यूज, त्यासाठी मी ह्याच्यात ठेवलं आहे. तर माझं पण सगळं सामान ठेवून घेतलं आहे. तिघांच्या टॉवेल्स पण घेतले आहेत आणि चिकूचं एक ब्लँकेट घेतलं आहे आणि एक शॉल घेतली आहे. तर आता मी बॅग काढून घेते. सगळं सामान तर लावून झालं आहे माझं आणि आता बघू कोणत्या बॅगेत ठेवते. तर या स्टूलवर चढून काढते. वरती ठेवली आहेत मी बॅग.
चिकूने बॅगेचा पासवर्ड ठेवलं होतं, दोन्ही तिन्ही बॅगेचा पासवर्ड तोच ठेवतो. तर त्याला म्हटलं काढून दे काय ठेवलं आहे, मला बघायचं होतं कोणत्या बॅगेत सामान बसतं. आणि या बॅगेमध्ये अजून एक बॅग ठेवली होती, ही वाली. तर याच्यात काय बसणार नाही वाटतंय मला, कारण ही कॅबिन बॅग आहे. तर ही छोटी आहे, तर ह्याच्यात सामान बसणार नाही चिकूचं माझं. मला सांगत होता की पासवर्ड हे ठेवलं आहे तर लक्षात ठेव म्हणून. तर तोच पासवर्ड ठेवतो दोन्ही तिन्ही बॅगेचं. लॉक झालं तरी आम्ही त्याला सांगतो काढ म्हणून, तो काढून देतो. आणि त्याला खूप मजा येते असं पासवर्ड ठेवायला, किंवा बॅग वगैरे ओपन करून दे बोललं का तोच काढून देतो आम्हाला. त्या दोघांपैकी कोणत्या बॅगेत ठेवू समजत नव्हतं. आणि ही खूप बॅग मोठी होती खाली जी ठेवली आहे मी. तर याच्यात तर नाही ठेवणार, कारण की भरपूर मोठी आहे. तर याच्यात बघते मी दोघांचं बसतं का. तर ही तर नेणार नाही पिवळ्या कलरची, ती जरा खूपच छोटी आहे. तर आता मग ही परत ठेवून देते मी वरती. तर आता सध्या मी ह्याच्यात ठेवते. आणि संदीपचं सामान दुसऱ्या बॅगेत ठेवणार आहे. तो रात्री आला का मग त्याचे कपडे कोणते घ्यायचे त्याला, म्हणून मी ठेवलं नाही. परत त्याच्या चॉईसने तो आल्यानंतर घेईल आणि मग त्याचं सामान ठेवेल. तर त्यासाठी मी त्याचं सामान नंतर भरेल. सगळे पाऊच मी बॅगेमध्ये ठेवते आणि बाजूला बऱ्यापैकी जागा आहे. तर तिथे सगळे छोटे छोटे जे पाऊच होते तर ते सगळे तिथे ठेवते. चिकूचं ब्लँकेट आणि शॉल पण घेतली आहे मी सोबत. तिथे असणार तरी मी सोबत घेऊन जाते. आणि तिघांचे टॉवेल्स आहेत. तर या पिशवीमध्ये मी सॅनिटरी पॅड घेतले आहेत, तर ते मी एका साईडला पाऊचमध्ये ठेवते. आणि तिघांसाठी 3 कॅप पण घेतल्या आहेत. आणि माझे काही फूटवेअर आहे तर ते मी पिशवीमध्ये टाकून ठेवते. या बॅगेमध्ये माझं सामान बसत नव्हतं, तर त्यासाठी मी मग ह्याच्यात टॉवेल ब्लँकेट्स वगैरे ठेवले. तर संदीपची जी बॅग घेणार आहे तर त्या बॅगेत मी आता माझं सामान ठेवते. चिकूचं बरंच सामान झालं ह्याच्यात, आणि टॉवेल्स वगैरे असल्यामुळे बॅग ह्याच्यातच भरली. तर हे फूटवेअर आहे ते मी पिशवीत ठेवते. घातल्यानंतर मग धूळ वगैरे लागलेली असते त्याच्यावर, मग ती बॅगेत जाते, त्यामुळे पिशवीत टाकून ठेवते मी. हेअर ड्रायर, स्ट्रेटनर ते पण मला टाकायचं आहे, पण आता ह्याच्यात जागाच नाही आहे. मला दुसरी बॅग घ्यावीच लागणार आहे. पर्समध्ये काय सामान लागणार ते पण मी ठेवून देते आत्ताच, कारण की सकाळी खूप घाई होते मग. आणि मला चार्जर वगैरे पण टाकायचे आहेत, तर ते मी शेवटी टाकेल, सकाळी टाकेल. निघायच्या टाईमला पण थोडीफार पॅकिंग असतेच. तर इथे मी बॅगेत सगळं ठेवून दिले आणि ही बॅग आता खाली ठेवते आणि बघते माझं सामान कोणत्या बॅगेत ठेवायचं. मी तुम्हाला त्या दिवशी दाखवली होती पर्स, तर तीच पर्स घेते मी. ही छोटीशी पर्स आहे. ह्याच्यात एक वॉलेट ठेवते मी, आणि एक लिप बाम, एक लिपस्टिक आणि मोबाईल. तर बस एवढंच राहणार आहे. आणि एक रुमाल. तर एवढं सामान ठेवते मी ह्याच्यात, जास्त बसत पण नाही. आता सध्या एवढीच पॅकिंग झाली आहे. तर बाकीची मी पॅकिंग संध्याकाळी करते संदीप आल्यानंतर, कारण की त्याची पण बॅग भरायची आहे. माझे मी पाऊचमध्ये सगळे भरून ठेवले, त्यामुळे फक्त ठेवायचं आहे. तर सकाळी मला जे जे घालायचं आहे, मंगळसूत्र वगैरे ते मी साईडला काढून ठेवते. वॉच वगैरे आहे ते. तर मी हे वाला मंगळसूत्र घालते, जे वेस्टर्न वेअर असतील किंवा ट्रेडिशनल असतील तर त्याच्यावर खूप छान दिसतं. आणि मी हे नेहमी घालत नाही, कधीतरी घालते. तर हे वाला मी मंगळसूत्र घालणार आहे, तर ते पण मी साईडला काढून ठेवते, म्हणजे सकाळी घाई नको व्हायला. आणि दुसरं मी अँकलेट पण घालते. हे मी रोज नाही घालत अँकलेट, कधीतरी घालते. तर हे वाला अँकलेट घालते मी. आणि घड्याळ घालणार आहे, जी कडा घालणार आहे ते पण मी साईडला काढून ठेवते आहे, याच्यामध्येच ठेव. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी अर्धवटच बॅग पॅकिंग केली आहे ते दाखवलं तुम्हाला, कारण की बाकीचं पण मला करायचं आहे पॅकिंग, पण ते संध्याकाळी करणार आहे. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.